मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत अथर्व मोहितेकडे। तो खूप मेहनती मुलगा आहे। तो कॉलेज पण बघतो, शेती पण बघतो, पीएसआयची तयारी पण करत आहे। तर आज आपण त्याला जाऊन विचारणार आहोत की तू एवढं सर्व तू कसं मॅनेज करतो आणि काय करतो। तर आज आपण त्याची जाऊन भेट घेऊया। तो आमच्या माहितीतला एक मुलगा आहे, पण तो खूप मेहनती आहे आणि मी आणि हार्दिक मोहिते त्याची आज भेट घेण्यास जाणार आहोत। तर चला मग आपण तिथे जाऊया। पीएसआय होणार आहे। खूप आपण आता इथे आलो आहे, तर आपण आता त्याची भेट घेऊया। त्याला काही प्रश्न विचारूया की कसं तुम्ही एवढं मॅनेज करता, काय करता। तर चला आपण काही प्रश्न विचारूया। तर नमस्कार मित्रांनो, अथर्व मोहिते आलेला आहे आता। तर आपण त्याला काही प्रश्न विचारूया की तुझी बागायत किती आहे, जी म्हणजे 5-6 मसरं आहेत, शेती आहे 8 एकर, मग हे सर्व तू मॅनेज कसं करतो, पीएसआयची तयारी चालू आहे, हे सर्व म्हणजे कसं मॅनेज होते हे आपण त्याला विचारूया। अथर्व मोहिते नमस्कार। तुम्ही हे सर्व मॅनेज कसं करता, म्हणजे शेती, म्हशी किंवा पाणी म्हणा किंवा शाळेतलं टायमिंग हे आणि अभ्यास कधी करता? मी सकाळी 5ला उठतो, 5 ते 6 मी रनिंग आणि व्यायाम हा करतो। 6 ते 6:30 पर्यंत उरकतो माझे आणि 6:30ला घरातून निघतो कॉलेजसाठी। कॉलेज माझे 7 ते पावणे 12 असे आहे। घरी मी 12 ते 12:15 पर्यंत पोचतो। अर्धा एक तास जेवण हे करून उरकतो आणि 1 ते 5 मी शेतातले काम करतो। 5ला घरी गेल्यावर 5 ते 6 असे गुरांचे कामकाज करतो आणि 7 ते 9 मी अभ्यास करतो। आणि मी 7 ते 9 अभ्यास करतो। 9 ते 10 हा मी मित्रांच्यात असतो। 10 ते 11 मी आणखीन 1 तास अभ्यास करतो आणि 11 ते सकाळी 5 मी झोपतो। म्हणजे तुम्ही सर्व मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला म्हणजे कसं, म्हणजे काय करता तुम्ही? पीएसआयची तयारी आहे तुमची चालू, तुम्हाला काय वाटतं म्हणजे रनिंग वगैरे तुमचं व्यवस्थित फिटनेस वगैरे होईल का, म्हणजे एवढं समजा करून? होईल ना। हे स्वप्न कोणाचं आहे, तुमचं स्वप्न आहे की तुमच्या वडिलांचं स्वप्न आहे? माझं स्वप्न आहे की मी आर्मीत आहो, पण माझ्या वडिलांचे स्वप्न आहे की मी पीएसआय व्हावं, म्हणून मी पीएसआयची तयारी करत आहे। ओके। जर तुम्ही नक्कीच पीएसआय होणार। मला एक प्रश्न होता की तुमचं 8 एकर जमीन आहे ऊस, त्यातनं वार्षिक उत्पन्न तुमचं किती निघतं, म्हणजे वर्षाला तुमचं उत्पन्न किती निघतं अंदाजे तुमचा? वार्षिक उत्पन्न सर्व बागवणी 5 ते 6 लाख भेटतात। म्हणजे हे सर्व तुम्हीच करता, तुमचे वडील वगैरे बघतात का असं काय? वडील हातभार लावू लागतात, पण ऊसाला पाणी सर्व जबाबदारी माझीच असते। अथर्व मोहिते हा खूप मेहनती मुलगा आहे। तो शेती पण बघतो, मसरांचं पण बघतो, शाळा पण बघतो आणि पीएसआयची तयारी पण करत आहे। तर आपण ह्याच्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे की मेहनत घेतली पाहिजे, मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला फळ भेटत नाही, हे आता अथर्व मोहितेकडून आपल्याला कळलं आहे। त्याला आपण तर अथर्व मोहिते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल अशी माझी इच्छा आहे। तर अथर्व मोहिते तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तर मग चला आपण जाऊया।